नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडी। न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवरती सूचीबद्ध स्वतंत्र कंपनी म्हणून लॉन्च झाल्यानंतर जेई एरोस्पेसने पुण्यामधील आपल्या उत्पादन प्लांटचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी 240 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली। या गुंतवणुकीमुळे उत्पादन प्लांटला सद्यस्थितीत उत्पादनांची क्षमता वाढवण्यासह मशीन्स, इक्विपमेंट आणि विशेष टूल्स खरेदी करत नवीन प्रकल्प आणि उत्पादन प्रक्रियांची भर घालता येणार आहे। भारताने शुक्रवारी मालदीवमध्ये अंडी, बटाटे, कांदा, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळी यासारख्या काही वस्तूंच्या निर्यातीवरती बंदी उठवली। परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचित असं म्हटलं आहे की मालदीवमध्ये या वस्तूंच्या निर्यातीला 2024-25 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार कराराअंतर्गत मान्यता देण्यात आली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी नवीन व्हिसा श्रेणीची सुविधा सुरू केली। जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या E1, E2 श्रेणीमध्ये 40,000 हिंदुस्थानी नागरिकांना अर्ज करता येणार आहे। त्यासाठी अमेरिकेने हिंदुस्थानला सामंजस्य करार असलेला देश असा दर्जा दिलाय। त्यामुळे आता H1B वर्क व्हिसासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या सुमारे 3 लाख हिंदुस्थानी नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले। तेलंगणाच्या सीमेजवळील छत्तीसगडच्या बिजापूर तालुक्यामधील जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये चीन AI वापरून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय मायक्रोसॉफ्टकडून व्यक्त करण्यात आलाय। मायक्रोसॉफ्टच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असं त्यांनी म्हटलं आहे की जगामधील महत्त्वाच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न असणार आहे। मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीनुसार मराठा समाजामधील 43.76% महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असल्याचं स्पष्ट झाले। जे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या या अहवालानुसार 43.76% मराठा महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असून पुरुषांचे प्रमाण 44.98% आहे। खुल्या प्रवर्गामधील महिला आणि पुरुष मजुरांचे प्रमाण अनुक्रमे 14.6% आणि 21.33% असल्याचं अहवालात स्पष्ट झाले। ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली। मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील MP MLA लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर केला आहे। बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र खरेदी विक्रीच्या 26 वर्ष जुन्या प्रकरणात त्यांच्या विरुद्ध हे वॉरंट जाहीर केले गेले। दारू घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आले। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली। सिसोदिया यांना आणखीन 18 एप्रिलपर्यंत कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली। कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सिसोदिया सध्या अटकेत आहेत। त्यांच्या जामीन अर्जावरती आज राऊस ॲव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे। या सुनावणीमध्ये त्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता होती, मात्र तसं झालं नाही। पश्चिम बंगालमध्ये AINAच्या पथकावरती हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे। छापा टाकण्यासाठी गेलेल्या टीमवर अज्ञातांनी हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये काही अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर येते। पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यामधील भूपती नगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या AINAच्या टीमवरती हल्ला झाल्याची माहिती समोर आली। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यात रिलायन्स जिओने महाराष्ट्रात नवे 1.39 लाख ग्राहक जोडले असून जिओची ग्राहक संख्या 4.32 कोटी इतकी झाली। ग्राहक संख्येच्या आधारावर जिओ महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरती आहे।
गाझापट्टीमधील युद्धग्रस्तांसाठी अन्नधान्याची मदत सामग्री पोहोचवणाऱ्या वर्ल्ड किचन सेंटर या स्वयंसेवी संस्थेच्या मदत कार्यकर्त्यांच्या वाहनावरती ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी इस्रायली लष्कराने आपल्या 2 अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. या हल्ल्यानंतर वर्ल्ड किचन सेंटरने आपले मदत कार्य थांबवत असल्याचं जाहीर केले, तर इस्रायलने हल्ल्याबाबत दुःख व्यक्त करत चौकशी करण्याची तयारी दाखवली होती. सिरियामधील इराणच्या दूतावासावरती इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढलाय. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने तयारी केली आहे. इराण एका महत्त्वाच्या हल्ल्याची तयारी करत असल्याने अमेरिकेमधील सुरक्षा यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे. इराण पुढील आठवड्यात इस्रायली अथवा अमेरिकन मालमत्तांना लक्ष्य करू शकतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याला मिळाली आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाइन्स गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करते. पाकिस्तानची नॅशनल एअरलाइन्स हा आर्थिक संकटाचा सामना करत असल्यामुळे त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर देखील आहे आणि त्यामुळे ही कंपनी डबघाईला आली असून खाजगीकरणाच्या वाटेवरती आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सरकार या इंटरनॅशनल एअरलाइन्समधील बहुसंख्य शेअर्स विकण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली. अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे तब्बल 11 धक्के बसले. शुक्रवारी झालेला हा भूकंपाचा धक्का 4.8 शिक्टर सेल तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे पूर्व किनारपट्टीवरील इमारती हादरल्या. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार साधारण 6 वाजता न्यू जर्सी येथे 4 रिक्टर सेल्स तीव्रतेचा आणखी एक भूकंप झालाय. युरोपियन मेडिटेरियन यांच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात 9 किलोमीटर खोलवर होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या रामायण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतायत. अशातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आणि त्यामुळे आता चित्रपटाचे नितेश तिवारी खूप चिंतेमध्ये आहेत. नितेश तिवारी यांनी आता चित्रपटाच्या टीमसाठी काही नियम बनवलेत. या नियमांचं पालन चित्रपटाच्या टीमला करावं लागणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार रामायण या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक झाल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी हे नाराज झाले.